इकडे रायगडमध्ये ठाकरेंच्या पक्षाला धक्का बसलेला आहे। महाडच्या स्नेहल जगताप यांनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। स्नेहल जगताप यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे रायगडमध्ये महायुतीत कुरबुरी निर्माण होण्याची शक्यता आहे। स्नेहल जगताप यांनी शिवसेना भरत गोगावलेंविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती। स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत येऊन सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंना शह दिल्याची चर्चा आहे। त्यावेळेचे जे काही पक्षाचे नेते असतील त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं पक्षाचा प्रचार केला पाहिजे किंवा उमेदवाराचा प्रचार केला पाहिजे तो कुठेही त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला नाही। आणि ह्या सगळ्या कारणास्तव आज जी काही पराभवाची भूमिका आम्हाला सामोरं जावं लागलं ते सगळ्यांच्या सर्वश्रुत आहेतच। त्याच्यामुळे हा निर्णय घेत असताना कुठे पक्षनेतृत्वावरती आपल्याला नाराजी आहे का तर असं कुठलंही नाही। कारण आदरणीय उद्धव साहेबांनी मला पहिल्यांदा सर्वप्रथम या निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी दिलेली आहे आणि त्याचे ते कायम ऋण त्यांची मी ऋणी राहणारच आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचं प्रेम आदर हा नेहमी राहीलच। त्यांना आमच्या युतीमधल्या मंडळींनी घेतलेलं आहे, काय हरकत नाही आहे। आता त्यांनाही कुठे काय वाटलं असेल की बाबा आपल्याला आता इथं राहून आपलं काय भवितव्य नाही आणि म्हणून करता त्यांच्या आधाराने काय जर भविष्य घडवलं तर ते प्रयत्न करत आहेत। आता त्या जरी तिकडे गेल्या तरी आम्हाला काय फरक पडत नाही, कारण ते आमच्या विरोधकच, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। आता महायुतीमध्ये जॉईन झाल्यात, बघूया पुढं। आत्ताच काय त्याचं सांगणं बोलणं बरोबर वाटत नाही।